पुढची बातमी नक्षलमुक्तीची। नक्षलवाद विरोधी मोहिमेला मोठं यश येत असल्याचं चित्र आहे। आज सलग चौथ्या दिवशी छत्तीसगडच्या जगदलपूरमध्ये 200 पेक्षा जास्त नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं। बंदुका खाली ठेवून या नक्षलवाद्यांनी संविधान हाती घेतलं। 4 दिवसांमध्ये जवळपास 550 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय। पाहूया। छत्तीसगडमध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणावर माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं। सलग चौथ्या दिवशी अनेक नक्षलवादी शरण आले। देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी स्वतः ही माहिती दिली आहे। अबुझमाड आणि उत्तर बस्तर हे जिल्हे नक्षली हिंसेनं पूर्णपणे मुक्त झाल्याची घोषणा त्यांनी केली आहे। 14 ऑक्टोबर रोजी छत्तीसगडमध्ये 27 नक्षलवादी शरण आले होते। 15 ऑक्टोबरला महाराष्ट्रात 61 नक्षलवाद्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केलं। तत्कालीन जो रेड कॉरिडॉर होता, या रेड कॉरिडॉर मधलं आता संपूर्ण माओवाद हा संपुष्टात येईल आणि त्याची सुरुवात ही गडचिरोलीने आणि महाराष्ट्राने केली। हा माझ्याकरता अतिशय अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा मुद्दा आहे। 16 ऑक्टोबरला छत्तीसगडमध्ये 170 नक्षलवादी शरण आले, तर आज 17 ऑक्टोबरला छत्तीसगडमध्ये 208 नक्षलवाद्यांनी शस्त्र खाली ठेवली आहेत। नक्षलवाद विरोधी कारवाईचं हे मोठं यश मानलं जात आहे। महाराष्ट्रात भूपतीसोबत आत्मसमर्पण करणाऱ्या 60 माओवाद्यांसाठी नोकरीची चांगली संधी निर्माण होण्याची शक्यता आहे। गडचिरोलीतील सर्वात मोठ्या लॉयड मेटल्स कंपनीनं शरण आलेल्या माओवाद्यांची इच्छा असेल तर त्यांना प्रशिक्षण देऊन नोकरीची संधी देण्याचा प्रस्ताव दिलाय। लॉयड मेटल्समध्ये आधीच 70 पेक्षा जास्त शरण आलेले माओवादी प्रशिक्षणानंतर नोकरी करतायत। अभी 12,000 लोग हमारा साथ काम कर रहे हैं। मैक्सिमम लोकल कम्युनिटी, लोकल ट्राइबल आदमी काम कर रहे हैं। हमका बहुत वर्किंग एनवायरनमेंट बहुत चेंज हुआ। आज मैक्सिमम वो टॉप लीडर ऑफ नक्सलाइट सरेंडर हुआ तो आई थिंक गडचिरोली कैन बी टोल्ड वो नक्सल से मुक्त हो गया करके। आई थिंक इसका कारण मुख्यमंत्री का विजन है स्टील हब बनाने के लिए। डेफिनेटली हमारा कंपनी विल हैव द फर्स्ट स्टील प्लांट कमिंग अप इन अ वेरी रिकॉर्ड टाइम एंड दिस विल पेव इन्वेस्टमेंट ऑफ मोर नया स्टील प्लांट इधर आने के लिए भी है, बिकॉज इधर का क्वालिटी ऑफ ओर, इधर का क्वालिटी ऑफ पीपल, हमारा गडचिरोली का लोकल वो लोग का बहुत इंटरेस्ट है सब काम करने के लिए। नक्षलवाद्यांनी संविधान हाती घेतलंय तर त्यांनी त्याचं पालन करावं अशी अपेक्षा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे। जे चांगले लोक असतील त्यांनी एकदा ते मेन स्ट्रीम मध्ये आले तर त्यांनी रिपब्लिकन पक्षामध्ये यायला हरकत नाही आहे। त्यामुळे जर मेन स्ट्रीम मध्ये जर आले तर त्यांनी निवडणुकीमध्ये सुद्धा उभं राहिलं पाहिजे। त्यांनी आता आम्ही असे गुन्हे करणार नाही तर सांगितलं पाहिजे आणि आत्मसमर्पण करणाऱ्यांना सरकारने माफी केलं पाहिजे। त्यांच्या ज्या काही केसेस आहेत त्या केसेस त्यांना नवीन जीवन जे आहे नवीन जीवनाला ते सुरुवात करतायत ही अत्यंत चांगली गोष्ट आहे आणि मी त्या नक्षलवाद्यांचं ज्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे त्यांचं स्वागत करतो आणि अजून जे राहिलेले नक्षलवादी आहे त्यांनी सुद्धा आत्मसमर्पण करावं आणि मेन स्ट्रीममध्ये यावं अशी त्यांना विनंती आहे। दशकानुदशक मागास पीडित भागात विकासाची पावलं उमटू पाहतायत। नव्या पिढीतील नक्षलवादी हा बदल आपल्या डोळ्यानं पाहतायत। या विकासाची फळं आपल्या भागाला, आपल्या लोकांना मिळणार हा विश्वास त्यांना वाटू लागलाय। त्या विश्वासापोटीच ते हातातील शस्त्र खाली ठेवून या विकास क्रांतीत सहभागी होऊ पाहतायत। हा बदल गेम चेंजर ठरू शकतो। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।